आपण जे कट ऑफचे प्रेडिक्टर पाहतो तर ते ऑल इंडियासाठी काम करतात. थोडक्यात महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याचे जे स्टुडंट आहे, तर ते स्टेट कोटामधून येऊ शकत नाहीत. तर त्यामुळं आपण जो कट ऑफ चेक करतोय, टेलिग्राम चॅनल म्हणा किंवा एखादे हिंदीचे जे फेमस यूट्यूबर आहेत तर त्यांचे, तर ते ऑल इंडियाचे कट ऑफ सांगतात. महाराष्ट्राचा कट ऑफ आणि ऑल इंडियाचा कट ऑफ यामध्ये फरक पडतो. तर त्यामुळं आज आपण महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एस मिळण्यासाठी सेफ स्कोर किती असावा, तर यावर चर्चा करतोय. पण मित्रांनो लक्षात घ्या, हा जो कट ऑफ आहे तर हे प्रेडिक्शन आहे, हा एक अंदाज आहे. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे 100% करेक्ट येईल असा विषयच नाही. तर त्यामुळं प्रत्येकाचा एक अंदाज असतो, वेगवेगळं मत असतं. कदाचित माझ्या मतासोबत तुम्ही सहमत होणार पण नाही. तर अशा वेळेस नक्की एकदा जर तुम्हाला कॉल करायचा असेल, आमच्यासोबत काही बोलायचं असेल, तर दिलेल्या नंबरला कॉल असा मेसेज करा. आमच्या एका काउन्सिलरचा नंबर तुम्हाला दिला जाईल, तर त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करा. आता पहा, जर समजा आपण एक विचार केला, तर कट ऑफ जो आहे तर तो मॅटर करतो येणाऱ्या आपल्या रिझल्टवर, रँकवर, की महाराष्ट्रामध्ये नंतर रजिस्ट्रेशन होतात. त्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या वर नेमके किती मुलं आहेत, तर ते पण गोष्ट त्यामध्ये मॅटर करते. तर त्यामुळे आतापासून पॅनिकमध्ये जाऊन काही फायदा नाही. म्हणजे एक पालक म्हणून सुद्धा आणि एक आपला स्टुडंट म्हणजे जो विद्यार्थी म्हणून तुम्ही जर पाहत असाल, तर तुम्ही सुद्धा म्हणजे जास्त काळजी आतापासून करू नका. हे जे कट ऑफ आहे, तर हे फक्त प्रेडिक्शन आहेत. तर त्यामुळे याला एवढं सीरियस घेऊ नका. आता पहा, सुरुवातीला जर समजा आपण 2021 चा रँक जर पाहिला, तर रँक पेक्षा तुम्हाला स्कोअर पाहिजे सध्या, की सर स्कोअर किती? तर 2021 मध्ये कॅटेगरी एससी साठी तुम्हाला स्कोअर वगैरे सगळं दिसतं. 22 मध्ये पण दिसून राहिलं, 23, 24 आणि 25. आता हे सगळे जे स्कोअर आहे, त्या स्कोअरनुसार तुम्ही तुमची कॅटेगरी पण पाहून घ्या स्क्रीनवर. पण तुम्हाला रँकमध्ये डिफरन्स दिसून जाईल. कारण तुम्ही जर का समजा हा रँक चेक केला, तर हा काही वेगळा दाखवतोय. त्यानंतर पुढचा जर रँक आपण पाहिला, तर समोरचा रँक परत वेगळा दिसतोय. त्यापेक्षा समोर वेगळा. रँक जो आहे तर तो वाढत जाऊन राहिला. तर रँक का वाढतोय दरवर्षी? याचं रिझन आहे, की दरवर्षी काही ना काही नियम बदलतात आणि सोबतच नवीन कॉलेजेसची संख्या येते. काही सीट्स वाढतात. तर त्यामुळं रँकमध्ये सुद्धा थोडं इन्क्रिमेंट झालेलं दिसतं आणि नंबर ऑफ स्टुडंट सुद्धा जास्त आहेत आता सध्या. तर त्यामुळं हे सगळे रँकमध्ये चेंजेस झालेले दिसतात. मग आता यावर्षी नेमका कट ऑफ किती जाईल? तर हा आपला चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे. तर त्यावर एकदा आपण येऊया. कारण हे सगळं डेटा एनालिसिस करताना ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे होत्या. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल, नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जर तुम्हाला आमच्या पेड ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही एक मेसेज करू शकता. तुम्हाला जॉइन करून घेतलं जाईल. एक अगोदर कॉलवर बोला आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करा. डायरेक्ट परस्पर फी पाठवू नका. आता पहा, आपण हे जे सगळे रँक चेक करतोय, जसं एस-सी, एस-टी, एन-टी-बी हे सगळे रँक. तुम्ही जर का रँक पाहिले, तर एक ॲव्हरेज रँक याचा समोर यावर्षी येईल. पेपर जो थोडा मॉडरेट लेव्हलचा होता, इझी म्हणता येईल. तर त्यामुळं एक तर 2023 सारखं सुद्धा होणार नाही, 24 सारखं सुद्धा होणार नाही. कारण 24 मध्ये खूप जास्त स्कोअर लागला. 23 मध्ये इकडं थोडं कमी-कमी होतं. याचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. तुम्हाला जर बी-एम-एस करायचंय, बी-एच-एम-एस करायचं, हे सगळं आपण या ठिकाणी बघूया, की नेमकं काय होऊ शकतं. आपण एकदा नेमका रँक कसा घेता येईल आपल्याला, तर ते एकदा पाहून घेऊ. पहा, मी याला थोडं एक्सटेंड करतोय, की आता यावर्षी आपल्याला रँक किती पाहिजे नेमका. तर पहा, तुम्ही जर एस-सी मध्ये असाल, तर 1,60,000च्या आत तुम्ही जर आले, तर थोडी तुम्ही सेफ झोनमध्ये येऊ शकता. एखाद्या वेळेस 1,70,000, 72, 74 पर्यंत पण जाईल. कारण हे प्रेडिक्शन आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही एस-टी मध्ये असाल, तर 3.5 लाखापर्यंत तुम्ही थोडे सेफमध्ये. त्यानंतर व्ही-जे मध्ये आहात, 85,000 आहे. एन-टी-बी मध्ये 1,00,000 पर्यंत तुमचा रँक. आता रँक म्हणजे काय? पूर्ण भारतामध्ये आपला नंबर, आपल्या पोराचा, पोरीचा नंबर पूर्ण भारतामध्ये कितवा आहे, त्याच्यावर किती मुलं आणि मुली आहेत, तर त्याला म्हणायचं रँक. पूर्ण भारतामधून आपण कितव्या नंबरला आहे, तर तो झाला त्याचा रँक. आता यानंतर समजा आपण ईडब्ल्यूएस जर का विचारात घेतलं, तर ईडब्ल्यूएस चा रँक किती आहे, तर 44,000 पर्यंत ईडब्ल्यूएस जे आहे, तर ते थोडे सेफ मध्ये येतात. आता स्कोअर किती यायला पाहिजे? आता हे करेक्टच होईल असं नाही. यामध्ये 15-20 मार्क पण फरक पडू शकतो. एक तर हे कमी पण होऊ शकतं. वाढणार तर नाही जास्त, पण यापेक्षा कमी होईल. पण एक मी याला प्लस करून हे सगळं केलेलं आहे, की जेणेकरून आपण सेफ आहोत, तर याची आपल्याला माहिती व्हावी. आता पहा, जर एस-सी मध्ये असाल, तर 525 एक गव्हर्नमेंट एमबीबीएस आहे बरं का. 525 च्या वर जर तुम्हाला असतील, तर तुम्ही सेफ आहे. मग सर 490च आहे, 488 आहे, मग आम्हाला नाही मिळणार का एस-सी मध्ये? घाबरून जाऊ नका, कारण अजून रिझल्ट यायचा बाकी आहे. इथं रँक बघा, रँक मॅटर करतो आणि आता मुलं काय करतायत, की रँक प्रेडिक्टरवर रँक टाकतायत, की या स्कोरला किती रँक येईल माझ्या. तर ते पण काही खरं नसतं. तुम्हाला पब्लिकली सांगतोय. त्याचा अंदाज येतो, तो इकडे-तिकडे होतो. ते एकदम करेक्ट येत नाही 100%.
पण आता हे जे स्कोअर तुम्हाला दिसत आहेत पुढं, की एसटीचा स्कोअर 390, व्हीजेचा स्कोअर 570, त्यानंतर एनटीबीचा गव्हर्नमेंटचा 550, याच्या वर जर तुम्ही असाल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. बरं मग याच्या खाली आहे मग सर मग काय होईल? मी ओबीसी मध्ये पण 502च आहे. मग नेमकं काय? घाबरून जाऊ नका. कारण रिझल्ट येऊ द्या, रँक येऊ द्या, सगळं त्या गोष्टी त्यानंतर मॅटर करतात. एवढंच नाही, तर नंतर ज्यावेळेस सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन होतात, तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कॅटेगरीची आपल्यावर किती मुलं आहे, तर त्यावर पण कट ऑफ अवलंबून असतो. तर त्यामुळे हे फायनल समजू नका, कोणतंच नाही. तर त्यामुळं हे फक्त एक प्रेडिक्ट आहे आणि तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी हा थोडा प्रयत्न आहे. तर हे गव्हर्नमेंटचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आपण एकदा प्रायव्हेटवर येऊया आणि जर तुम्हाला आमच्या काउन्सिलर सोबत बोलायचं असेल तर कॉल मेसेज करा, त्यांच्यासोबत सगळी चर्चा करून घ्या. म्हणजे तुमचे पण काही मनातले प्रश्न असतील तर ते नक्कीच सगळे दूर होतील. बघा आता हे प्रायव्हेट एमबीबीएसचं आहे. प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये पण काय झालेलं होतं 2021 पासून हे सगळं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. तुमच्या कॅटेगरीवर थोडं फोकस करा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आणि आता हे हे जे येतं हे मी थोडं समोर एक्सटेंड करतो याला, की आपल्याला रँक नेमका किती असायला पाहिजे 2026 साठी. तर आता एससीचा रँक 1,80,000 की जो आपण प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किती घेतलेला आहे. तर हे अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की गव्हर्नमेंटचा जो रँक आहे तर तो 1,60,000 आहे. ठीक आहे. पण तो 1,80,000 पर्यंत गेला तिकडं. आता एसटीचा 3.5 आहे. तर आता प्रायव्हेटचा एसटीचा जो आहे तर तो जवळपास इकडे येतोय. एसटीचा जवळपास येतोय तो 3,70,000 पर्यंत म्हणजे 20,000चं एक्सटेन्शन मिळालं प्रायव्हेट कॉलेजसाठी. तर हे सगळे रँक तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिकडे पुढे दिसून राहिले. तर हे सगळं तुम्ही एकदा स्क्रीनवर आहे तुमच्या, तो स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. आता याचा स्कोर आपण चेक करू, की नेमका स्कोर किती येतोय, तर ते पण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. फक्त जर तुम्ही नवीन असाल तर नक्की एकदा आपल्या जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आतापर्यंत जवळपास 1,19,000 लोकांनी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवलंय. फायदा घेतलाय दरवर्षी आपल्या या काउन्सिलिंगचा. आमचं जास्तीत जास्त काउन्सिलिंग हे पब्लिक असतं. पेड काउन्सिलिंगवर जास्त जोर आम्ही देत नाही. कारण लिमिटेड मेंबर असतात, ते झाले की परत आम्ही घेत नाही. आता पहा, हे 2026चं सगळं प्रेडिक्शन आहे, की जर तुम्ही एससी मध्ये असाल 488 प्लस जर असेल तर तुम्ही प्रायव्हेट एमबीबीएस साठी त्या ठिकाणी सेफ मध्ये. पण 470 आहे सर, मग आता आतापासून रिपीटला लागू का? असं मी म्हणणारच नाही. माझं एकच मत आहे, की रिझल्ट येऊ द्या, रजिस्ट्रेशन नंतर आपल्या वर्क एससीचे मुलं किती येतात महाराष्ट्रामध्ये, खरी कॉम्पिटिशन आपली त्यांच्यासोबत असणार आहे. आणि हे सगळं प्रेडिक्शन आहे, हे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा, तर यासाठी हे इथं मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि हे सगळं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, की आपण कितीच्या दरम्यान असावं. पण आता एक महत्वाचं आहे, की जे तुम्ही बघावं, म्हणजे तुम्ही कट ऑफ तर बघितला, पण एक महत्वाच्या गोष्टी 2-3च सांगतो, त्या तुम्ही चेक करा. पहिला विषय, की तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का? त्यामध्ये कुठं स्पेलिंग मिस्टेक आहे का नक्की चेक करा. त्यानंतर दुसरा विषय, की तुमचं फीजचं बजेट आतापासून बनवून ठेवा. कारण फीजमध्ये खूप नंतर बेजारी होते. आणि 3 नंबरचा विषय, की जर समजा तुम्ही काउन्सिलिंग पुढे जॉइन करणार असाल, तर समोर जॉइन नका करू. कारण तुम्ही जर आतापासून कुठे जॉइन झाले, तर या मधल्या काळात ज्या पण समजा डॉक्युमेंट्स मधल्या क्वेरी निघतात, तर त्या आतापासून दूर करता येतात. पुढे काय होणार आहे, आता तुम्ही तेवढीच फी त्या काउन्सिलरला देणार आहे आणि पुढे रिझल्ट लागल्यानंतर तेवढी देणार आहे. पण या मधल्या काळामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या, जे अपडेट आले किंवा ज्या डॉक्युमेंट्स मध्ये क्वेरी निघल्या, तर त्यानंतर मग धावपळ होईल. तर त्यामुळे आता आपल्याकडे महिना 1-1.5 महिना वेळ आहे. तर आतापासून कुठेतरी जर जॉइन झालात, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आज आपण थांबूया. ओके, बाय.